मुंबई विद्यापीठामार्फत PYBA एंटायर इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांची सेमिस्टर 6ची परीक्षा आता काही दिवसात सुरू होणार आहे. सेमिस्टर 6 मध्ये ग्रामीण विकास या विषयासाठी MCQ आहेत. तर या विषयाअंतर्गत 20 मार्कासाठी MCQ पेपरमध्ये विचारले जातात. तर त्या ठिकाणी आपण काही MCQ पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतील. तर चला तर आपण या ठिकाणी 15 एक्सपेक्टेड MCQ या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर तुम्ही सगळे रेडी असालच. पहिला प्रश्न आहे 1980च्या दशकाच्या मध्यात डॅश आणि युरोपियन युनियनच्या आर्थिक पाठिंब्याने भारतात सामाजिक वनीकरण सुरुवात झाली. तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत जागतिक बँक, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वरील सर्व. तर या ठिकाणी या 4 ऑप्शन पैकी आपल्याला या ठिकाणी एका ऑप्शनची निवड करायची आहे की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी डॅश आणि युरोपियन युनियनच्या आर्थिक पाठिंब्याने भारतामध्ये सामाजिक वनीकरणाची सुरुवात झाली. तर याचं उत्तर आहे जागतिक बँक. जागतिक बँक आणि युरोपियन युनियनच्या आर्थिक पाठिंब्याने भारतात सामाजिक वनीकरण सुरुवात झाली. पुढचा प्रश्न आहे खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन ची कार्य. तर खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनचे कार्य काय काय आहे? तर पुढे आपल्याकडे ऑप्शन आहेत पशुसंवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे, हे खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन च्या विकासासाठी योजना आखते, प्रोत्साहन देते, आयोजित करते आणि कार्यक्रम राबवते. तिसरा ऑप्शन आहे खादीच्या विक्रीवर कर लागू करणे. चौथा आहे तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करणे आणि श्रम केंद्रित कामांना प्रोत्साहन देणे. तर यापैकी आपल्याला योग्य असा ऑप्शन निवडायचा आहे आणि याचं उत्तर आहे की हे जे काही खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन आहे ते काय करतात तर त्याच्या विकासासाठी ह्या खादी जे काही खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज आहेत यांच्या विकासासाठी योजना तयार करण्याचं काम करतं हे मंडळ. त्यानंतर त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतं, त्या योजना आयोजित करण्याचं काम करतं आणि कार्यक्रम राबवण्याचं काम करतं. ही सगळी या खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनची आपल्याला कार्य असलेली सांगता येतील. पुढचा प्रश्न आहे सामाजिक वनीकरण मिशन आहे. तर सामाजिक वनीकरण मिशन हे जे काही मिशन आहे तर हे मिशन काय आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत औद्योगिक उभारणी वाढवणे, शहरी आणि औद्योगिक भागात हरितपट्टा, भूजल निर्मिती, वन्यजीवांचे संरक्षण करणे. ही 4 ऑप्शन आहेत. तर यातील एक आपल्याला बरोबर सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे शहरी आणि औद्योगिक भागात हरितपट्टा निर्माण करणं हे सामाजिक वनीकरणचं जे काही आपण त्याला म्हणतो सोशल फॉरेस्ट्री, त्या सोशल फॉरेस्ट्रीचं मिशन असलेलं आपल्या ठिकाणी सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे कृषी आधारित उद्योगांच्या समस्या. तर या ठिकाणी कृषी आधारित जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांच्या काय काय समस्या आहेत त्या आपल्या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. तर आपल्याकडे समस्या आहेत मालाच्या विक्रीची समस्या, दुसरं मोठ्या उद्योगांची स्पर्धा, कराचा बोजा व ग्राहकांची मनोवृत्ती, आकर्षण व्यवस्थापन. पुढचा ऑप्शन आहे कच्च्या मालाचा प्रश्न, भांडवलाची कमतरता व उत्पादनाची जुनी तंत्रे. आणि शेवटचा ऑप्शन आहे वरील सर्व. त्याचं उत्तर आहे वरील सर्व. ही सगळी आपल्याला कृषी आधारित उद्योगांच्या समस्या आपल्याला सांगता येतील की या ठिकाणी मालाच्या विक्रीची आपल्याला समस्या पाहायला भेटते, मोठ्या उद्योगांची आपल्याला ह्या कृषी आधारित उद्योगांची स्पर्धा असलेली पाहायला भेटते, यांच्यावर कराचा बोजा असलेला पाहायला भेटतो. त्याचबरोबर जे काही ग्राहक आहेत ग्राहकांना जे काही आकर्षित करण्यासाठी जी काही मनोवृत्ती आहे ती पण या ठिकाणी आपल्याकडं काही व्यवस्थापन आपल्या यांच्याकडं कमी असलेलं पाहायला भेटतं. कच्च्या मालाचा प्रश्न हा तर खूप मोठा प्रश्न असतो, भांडवलाची कमतरता, पैसे कुठून आणायचे व उत्पादनाची जुनी तंत्रे. कारण की
ही मोठी आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी कृषी आधारित जे काही उद्योग आहेत हे उद्योग आणत नाहीत आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जुनी आणि जुनाट आपल्याकडं उत्पादन तंत्र या ठिकाणी वापरलं जातं आणि याच्यामुळे या ठिकाणी उत्पादनामध्ये घट होताना पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व कृषी आधारित उद्योगांच्या समस्या सांगता येतील. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम बद्दल बरोबर विधान कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पहिला आहे ग्रामीण भागातील 18 वर्षा जास्त वयोगटातील कमावणाऱ्या व्यक्ती. दुसरा आहे भारत सरकारने ऑगस्ट 1995 मध्ये ही योजना सुरू केली आहे. कमावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नातेवाईकास 10,000 रक्कम प्रदान केली जातात. तर ही या ठिकाणी याचं उत्तर आहे वरील सर्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जे काही एखाद्या घरातील कमवती व्यक्ती मृत्युमुखी पडली तर त्याच्या वारसाला या ठिकाणी एक रकमी या ठिकाणी 10,000 रुपये रक्कम ही प्रदान केली सरकार या ठिकाणी प्रदान करताना पाहायला भेटतं. पुढचा आहे भारत सरकारची पुरा ही योजना कोणत्या वर्षापासून सुरू आहे. तर पुराचा फुल फॉर्म काय आहे. प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज हा याचा फुल फॉर्म असले सांगता येतो. आणि ही जी काही योजना आहे पुरा योजना ही योजना कधी सुरू झाली त्या ठिकाणी तर आपल्याला सांगता येईल तर 2004 मध्ये ही पुरा योजना जी की ग्रामीण भागामध्ये आपल्याला ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत ज्या योजना ज्या सुविधा ह्या शहरी भागामध्ये उपलब्ध आहेत त्या शहरी भागातील जे काही गोष्टी असतील पायाभूत सुविधा असतील योजना असतील ह्या सगळ्या या ठिकाणी काहीतरी ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचायच्या त्यांना द्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मनरेगा योजना अधिकृतपणे कधी सुरू झाली. मनरेगा म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. मग ही जी काही नरेगा कधी सुरू झाली तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 2 फेब्रुवारी 2006 रोजी या ठिकाणी आपल्याकडे मनरेगा ही योजना अधिकृतपणे सुरू झाली आणि येईल. पुढचं आहे आजीविका नॅशनल ग्रामीण उपजीविका अभियान नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन कधी सुरू झाले. तर याचं उत्तर आहे जून 2011 मध्ये भारत सरकारने या ठिकाणी आजीविका राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन हे आपल्याला सुरू केलेलं सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे पुनर्रचित पुरा योजना कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित करते. तर आपण आधीच बघितलं पुरा म्हणजे काय या ठिकाणी तर जे काही प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज हा याचा फुल फॉर्म आहे की ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी अर्बन एरियामधील जे काही ज्या सोयी सुविधा आहेत त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये द्यायच्या आहेत. तर या ठिकाणचं उत्तर काय आहे तर या ठिकाणी वरील सर्व म्हणजे काय ग्रामीण भागामध्ये शहरी भागात जसा पाणी पुरवठा आहे भौतिक सुविधा असेल स्वच्छता सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी तर ग्रामीण भागातील जनतेला द्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मायक्रो क्रेडिट प्रोग्राम ची व्याख्या कोणती आहे. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत स्वयं मदत गटांनी त्यांच्या सदस्यांना क्रेडिटची तरतूद केली आहे वरीलपैकी काही नाही. मोठ्या शेतकऱ्यांनी केलेली कर्ज तरतूद आणि पुढचा ऑप्शन आहे लहान शेतकऱ्यांनी केलेली कर्ज तरतूद हे जे आहे ही लहान शेतकऱ्यांनी केलेली कर्ज तरतूद म्हणून मायक्रो क्रेडिट प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम याची आपल्याला व्याख्या सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्राम उद्योग मानला जात नाही. आता बघा मधमाशा पालन करणं कॉयर पामगुर आणि खते तर यापैकी आपल्याला या ठिकाणी काय तर कोणता ग्राम उद्योग नाही म्हणजे ग्रामीण भागातील उद्योग नाही ह्या आपल्याला ठिकाणी सांगायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला उद्योग कोणता तर खते साहजिकच आहे की हा खते या ठिकाणी जुळणारा नाहीये. पुढचा आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण भारताच्या सामाजिक आर्थिक वाढीला पाठबळ दिले जाते. आता कोणता असा या ठिकाणी घटक आहे जो काय करू त्या ठिकाणी तर राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भारताच्या सामाजिक आर्थिक वाढीला पाठबळ देतो. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी बघा की पशुधन क्षेत्र कारण की औद्योगिक क्षेत्र जर घेतलं या ठिकाणी तर औद्योगिक क्षेत्र हे उद्योग संबंधी आहे किंवा शहरासंबंधी सेवा क्षेत्र सुद्धा
जास्तीत जास्त आपल्याला शहरामध्ये पाहायला भेटतं, मग तरी तर ग्रामीण भागामध्ये पाहायला भेटतच नाही, बरोबर नाही? तर हे आपल्या ठिकाणी उत्तर आहे की पशुधन क्षेत्र ही सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे, पशुधन क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक. ग्रामीण भागामध्ये जे काही आपल्याकडं आपण त्याला म्हणतो ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज किंवा शेती आधारित उद्योग, बरोबर नाही? त्याला त्याच आपण पशुधन हे पाहत असतो. मग या ठिकाणी हे जे काही पशुधन आहे, उदाहरणार्थ आपल्याकडं डेअरी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. मग आपल्याकडं गायी आहेत, म्हशी आहेत. मग हे जे काही पशुधन क्षेत्र आहेत, यांचं पालन करताना काय काय समस्या येतात? त्याच्यातील पहिली समस्या आहे, शेतीतील जनावरांची उत्पादकता सुधारत नाही, पशुधनासाठी बाजारपेठ नाही. पुढचं आहे उत्पन्न आणि रोजगार निर्माण करणं. त्यानंतर आहे पशुधन आरोग्य आणि उत्पादकता कमी करते. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं या ठिकाणी की पशुधनाचं आरोग्य, आपल्या उत्पादकता सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी त्याच्यामुळं कमी असलेली होताना पाहायला भेटते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण विकास काय आहे? तर आपल्या विषयाचं नाव आहे ग्रामीण विकास, आणि हा ग्रामीण विकास कशाला म्हणायचं बाबा? तर बघा की बहुस्वीकृत आहे का, बहुशिस्तबद्ध आहे का, मल्टी चॅलेंज आहे का? याच्यामध्ये आपल्याला मल्टी चॅलेंज आहेत, वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंजेस आहेत का? तर याचं उत्तर आहे बघा, बहुशिस्तबद्ध. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खूप एक शिस्तबद्ध असलेला विकास म्हणून आपण या ठिकाणी ग्रामीण विकासाकडे पाहत असतो. एक आदर्श वाद या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचा आहे लक्ष दृष्टिकोन, ज्यासाठी आहे त्यासाठी आहे. तर कशासाठी आहे लक्ष दृष्टिकोन? तर हा जो काही लक्ष दृष्टिकोन आहे बघा, या ठिकाणी काय आहे, तर सामाजिक आणि आर्थिक जीवन उंचावण्यासाठी या ठिकाणी लक्ष दृष्टिकोन हा राबवलेला पाहायला भेटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही एमसीक्यू सिरीज खूप आवडली असेल, किंवा हे जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत खूप आवडले असतील. पेपरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी ही दिलेली आहेत. तर मला वाटतं की बऱ्यापैकी हीच प्रश्न येऊ शकतात, किंवा पण मी प्रयत्न केला की जी कोणती अपेक्षित आहे ते पेपरला येऊ शकतात ती तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर या आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा इको मास्टरला, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.